पोहे खायचा जो चमचा असतो ना, त्या चमच्याने अर्धा चमचा खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला काय मिक्स करायचं आहे, टी ट्री ऑइल. तर टी ट्री ऑइल किती मिक्स करायचंय ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तर आपल्याला टी ट्री ऑइलचे फक्त आणि फक्त 2 ड्रॉप घालायचे आहेत, 2 थेंब घालायचे आहेत बस. 2 पडलेले आहेत, यामध्ये एखाद जास्त चालेल पण 2 जास्त नको. तर 2 ड्रॉप मी तर घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला काय मिक्स करायचंय यामध्ये, तिसरी जी वस्तू आहे ती आहे विटॅमिन ई. तर बघा, विटॅमिन ई सुद्धा आपला चेहरा जो आहे तो सॉफ्ट करण्यासाठी खूप जास्त मदत करते. त्यामुळे इथं आपण विटॅमिन ई मध्ये जे जेल असतं ते यामध्ये घालतोय. तर सर्वच घालायचं आपल्याला. एक विटॅमिन ई ची कॅप्सूल घेतली आणि ती पूर्णपणे यामध्ये घातलेली आहे. आता व्यवस्थित मिक्स करायचंय. इथं खूप सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट काय, जर तुम्ही टी ट्री ऑइल जास्त घेतलं किंवा जास्त चुकून पडलं तर मग तुम्हाला रिझल्ट जो आहे तो चांगला मिळणार नाही, म्हणजे तुम्हाला हवा तसा रिझल्ट मिळणार नाही. त्यासाठी लक्षात ठेवायचे, अर्धा चमचा तेलामध्ये, खोबऱ्याच्या तेलामध्ये, आणि कुठलंही सुवासित तेल घ्यायचं नाहीये, नॉर्मल खोबऱ्याचं तेल, पॅराशूटची बॉटल जे असते त्यातलं घेऊ शकता किंवा कच्च्या घाण्याचं जे मिळतं, घाण्याचं जे तेल मिळतं ते घेऊ शकता. त्यामध्ये फक्त आणि फक्त मोजून 2 थेंब आपल्याला टी ट्री ऑइलचे घ्यायचे आहेत आणि एक विटॅमिन ई ची जी कॅप्सूल आहे ती, त्यातलं जेल जे आहे ते घालायचंय. व्यवस्थित मिक्स करायचंय. खूप जास्त एकदाच बनवून ठेवू नका, फ्रेश तुम्ही बनवत जा दररोजच्या दररोज. आणि हे काय करायचंय, रोज रात्री झोपताना, आता माझ्या चेहऱ्यावरती काहीच नाही, फक्त लिपस्टिक आहे, तरी मी थोडस दाखवणार आहे कारण की मला फक्त इथे झालेले पिंपल्स 2 ते 3. आणि अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, मसाज करू शकतो. इथेच आहे म्हणून मी काय प्रयत्न करणार आहे, एवढ्याच भागामध्ये हे लावणार आहे. तुम्हाला संपूर्ण चेहऱ्यावरती जर असतील तर संपूर्ण चेहऱ्यावरती व्यवस्थित लावायचे. 1 मिनिट हलका मसाज द्यायचा आहे. मसाज म्हणजे खूप जास्त मसाज द्यायची गरज नाहीये, हलका मसाज द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला झोपून सोडायचंय. दुसऱ्या दिवशी थंड पाण्याने अगोदर चेहरा धुवा आणि नंतर तुमचं जे पण फेस वॉश वापरता